शुभ सकाळ मंडळी. आता वाजलेत 5 आणि आम्ही चाललोय तीर्थक्षेत्रावर. ते सस्पेन्स आहे, पुढे बघत राहा म्हणजे समजेल कुठे कुठे जाणार. आता बोलणार नाही, आता डायरेक्ट दाखवणार. तर खूप थंडी आहे, मला थंडी सहन नाही होते अजिबात. आजी झाली रेडी, आत्या झाली रेडी, मी सुद्धा रेडी झाले. आता आम्ही निघतोय. आता उंबरोलीवरून निघालेलो आहे. आमची बस वाट बघते आमची. बाजूला आता आम्ही पोचलोय ओझरला. इथे आत्या, ही आदितीची फ्रेंड आणि आजी. आता इथून पुढे आम्ही देवदर्शन करणार आहेत सगळी उंबरोलीच्या बायका. इकडे 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 श्री विघ्नहर्त्री क्षेत्र ओझर. हा मानसीचा कळेन, हा माझा कळेन. मला आवडलं पण ते तर आमचं आता ओझर दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय. का सांगू आता तुम्ही मी गेल्यावरच बघाल की आता आम्ही कुठे चाललोय. थोडासा सस्पेन्स म्हणजे तुम्ही पण व्हिडिओ बघाल आणि पुढे खूप मजा येणार आहे. तर सगळा व्हिडिओ कंप्लीट बघा आणि जर आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. टाइम आहे आणि आमच्या सोबत 2 मेहमान आए हैं खाना खाने के लिए. तर मंडळी आता आपण पोहोचलोय अक्कलकोटला आणि आता दर्शन घेऊ. त्याच्यानंतर आमचं महाप्रसाद असेल आणि मग त्याच्यानंतर आज स्टेला इथेच आहेत आणि मग पुढे अजून एक आहे, म्हणजे खूप आहेत. पुढे सांगते मी, बोलून मजा नाही येणार. आजी कुठे आली? आजी. चलो तो आगे देखते हैं क्या क्या है. हे आहे अक्कलकोट स्वामी सदन. आणि ही सगळे उंबरोलीची महिला मंडळ यांच्यासोबत मी आले. इथून अक्कलकोट दर्शनासाठी इथून जायचं आहे. काय मंदिर आहे, एक नंबर. मी देऊळ मूवी मध्ये बघितला होता झाड. तर मंडळी आमचं जेवण झालंय. मंडळी तर आमचं जेवण झालेलं आहे. महाप्रसाद मस्त चमचमीत खाल्लाय, आजीने दाबून खाल्लाय. आणि तुम्हाला दाखवते स्वामींची मोठी प्रतिमा. तर गाईज, तर आम्ही आता आलोय
गाणगापूर आणि इथे त्यांची लँग्वेज वगैरे काय समजतच नाही, काय बोलतात काहीच कळत नाही. तर आता आम्ही मंदिराकडे चाललो आहे. आणि मानसी माझ्याजवळ यांना चहा प्यायचं वाटतं, आणि ह्या आमच्या टीम लीडर आहेत. हे आम्हाला दाखवतात की कुठे कुठे जायचं आहे, कसं कसं जायचं आहे. मला पाठवा हो. तर त्यांचा दर्शन घेऊन झालंय. आता आम्ही चाललोय गंगाचं दर्शन घ्यायला. माहित नाही पण ह्या बायका कुठे घेऊन चालत काय बघू. आणि मी तुम्हाला दाखवते. हे बघा माझे यांच्यासोबत आले. गंगा वगैरे कोणाला काही माहित नाही इथे कुठे काय आहे. चाललो आता आम्ही रिटर्न. हा आली. चलो बघितले ना कशी गप्पा मारते, कोणालाच माहित नाही. आत्याने इथे घेतले काय काय घेतले आत्या? बिबुळे घेतले. आजी तू काय घेते? माळ घेतली. आणि आम्ही इथे हे खाल्लं इडली, छान लागते. तर मंडळी आपण परत पुन्हा अक्कलकोटला आलोय. हा चला दाखवते चला. तर आता इथून पुढे दिसतच नाही, आता दिसते ना. तर इथून पुढे अजून एक 2-3 तीर्थक्षेत्र आहे. हळूहळू सगळं दाखवते. आता इथून बघू काय प्लॅन आहे. तर मंडळी आता आपलं पुढचा तीर्थक्षेत्र आहे तुळजापूर. आता यांचं काय मजा मस्करी चाललंय. दाखवतो. आमची टीम लीडर पुढे राहिली. तिला खूप गर्दी आहे. साडी तुळजाभवानीचा गेट किती मोठा आहे ना. हा खूप मोठा गेट. आज मंगळवार आणि देवीचा वार आहे म्हणून आज खूप गर्दी आहे. खूप म्हणजे खूपच गर्दी आहे. आणि त्यात कडक ऊन. चला पुढे जाऊया. यांची काय गडबड चालली. मागून इथे हातपाय धुवायचे आणि मग दर्शनाला जायचं. गणपतीचं मंदिर आज खूपच गर्दी आहे. अजून खूप गर्दी. नाही ते आईचं फोन होतं नाही का. तर मंडळी
आमचं तुळजापूर झालं. खूप गर्दी होती, म्हणजे किती तीन तास तरी 3-3.5 तास तरी लागले असतील. त्याच्यानंतर आम्ही निघालो. मार्केट पण नाही बघायला भेटलं, खूप गर्दी आणि खूप लेट झालं होतं. त्याच्यानंतर आता आम्ही हॉटेलला थांबलो आहे जेवणासाठी आणि इथून चाललो आहे पंढरपूर. आमच्या टीम लीडर कुठे गेले? सगळ्या बायका उतरत आहेत. आम्ही जेवतो आणि आमची सॉरी पुढे पाठवतो. तर इथे पंढरपूरचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे इस्कॉन मंदिरमध्ये, ते पण बोटीने. चंद्रभागा नदी. हा इस्कॉन किती सुंदर आहे. हा पुंडलिकाच्या मंदिराच्या समोर आहे. मोबाईल तर मंडळी, आता आम्ही आमचं पंढरपूरचं दर्शन झालं. आम्ही तिथून निघालो आणि मी नंतर झोपले आणि मला ना व्हिडिओ बनवायला मिळतच नाही आहे. याचे फोटो काढ, त्याचे फोटो काढ, इकडून जा तिकडून जा. मग आता आम्ही जेवायला थांबलेलो, जेवायला. आणि जेवण पण छान होतं. म्हणजे थाळी 150 रुपये थाळी. म्हणजे ते फक्त याच हॉटेलमध्ये अशी ऑफर होती की 50% ऑफ. म्हणजे मग ती 150 रुपयाची थाळी होती. चिकन थाळी 75. आता आमचा देवदर्शन जायचं टाईम आहे तर आम्ही काय खात नाही ते. हां बघितलं, दिला ना आवाज, म्हणून मला ब्लॉग बनवायला जमतच नाही. हा थांब ना, आली. तर असं म्हणून मला ब्लॉग बनवायला जमतच नाही. म्हणून मी छोटे छोटे क्लिप्स टाकते. आणि थांब ना जरा, हे असं आहे म्हणून यांचा फोटो काढते. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. आता शेवटचा एक टप्पा राहिला आहे जेजुरीचा, मग त्याच्यानंतर ब्लॉग संपेल आपला. पण सॉरी, हे अर्धवट तुम्हाला नाही आवडणार, पण काय करणं, ऑप्शन नाही आहे ना. आणि मी कशी दिसते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ही माझी फ्रेंड. चलो आगे चलते हैं. मी आता पोचलोय जेजुरी गडावर. ड्रेस घालून चालणार, खूप अवघड काम आहे. या थोडं अर्ध राहिलंय. कशी दिसते? घरी घेऊन जाते का? नको, आमच्या गावाला गोड आहे. हाय, प्रश्न विचारला तरी पण विचारते. कसं वाटलं? छान, एकदम मस्त. परत न्याला आम्हाला? हो मग नेईल ना. मग तुम्ही सगळे तयार असेल तर नेऊ आम्ही. चालेल चालेल. आजी तुला कसं वाटलं? छान वाटलं. मजा आली. आता तुला? खूप मजा आली. तुला का? महिला मंडळ, मग कशी वाटली पिकनिक? मस्त वाटली. परत जायचं? हाय गाईज, तर आम्ही रात्री 2:30 वाजता आलो. मला काही जास्त ब्लॉग बनवायला भेटला नाही, कारण की खूप गर्दी होती. आणि त्यात आम्ही म्हणजे सगळं महिला मंडळ गेलो होतो. उमरोली गाव आणि उजवले गावची अशी ट्रिप निघाली होती. त्याच्यात मी सुद्धा गेली होती. ब्लॉग काही जास्त व्हिडिओ मला बनवायला भेटला नाही, कारण की कसं
ट्रिप आहे तर म्हणजे ग्रुप आहे म्हणजे ग्रुप बरोबरच जायला पाहिजे. असं करताना मला टाईम पण भेटला नाही. तर जेवढे छोटे छोटे क्लिप्स आहेत ते मी टाकलेत ब्लॉग. आता कसा होईल ते बघा. पहिले आम्ही ओझरला गेलो. ओझरचा गणपतीचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर सरळ आम्ही इकडे गेलो काय अक्कलकोटला गेलो. रात्री जेवण केलं. त्यांचं म्हणजे त्यांचं ट्रस्टीचं जेवण असतं ते जेवण केलं आणि मग राहायला तिथेच होतो आम्ही. तिथे त्यांचा भक्तिनिवास होता, तिथे राहिलो आम्ही. किती 21 जणांचा ग्रुप होता. तर ते जेवण तर खूप छान होतं. ट्रस्टीचं होतं आणि महाप्रसाद होता. तर तिथं जेवण केलं आम्ही, खूप छान होतं. रात्र झाली होती आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला गाणगापूरला जायचं होतं. मग बायकांची चर्चा झाली. त्याच्यानंतर कारण की आमची बस गाणगापूरला जात नव्हती, कारण की ती महाराष्ट्राच्या बाहेर आहे, कर्नाटकमध्ये. तर मग आम्ही म्हणजे त्या ड्रायव्हर दादांनी आम्हाला दुसरी गाडी करून दिली. मग अक्कलकोटवरनं आम्ही गाणगापूरला गेलो. मग गाणगापूरला दत्तांचं मंदिर आहे, तिथे आम्ही दर्शन घेतलं. छान होतं, म्हणजे तिथे पण छान होतं. तर तिथे आम्ही सकाळी नाश्ता केला. इडली सांबार आणि सांबार तर एक नंबर होता. मग त्याच्यानंतर आम्ही परत अक्कलकोटला आलो, कारण की आमची बस अक्कलकोटला होती. मग अक्कलकोटला बॅगा वगैरे घेतल्या सगळ्या आणि मग तसंच बसमधून आम्ही परत तुळजापूरला गेलो. तुळजापूरला तर अक्षरशः गर्दी होती. मला तर मी काय घातलेलं ते पण मला दाखवता आलं नाही ब्लॉगमध्ये. तर असा लुक केला होता मी. छान आहे ना. हा कुर्ता मला इतका आवडलेला की बापरे. मग त्याच्यानंतर आम्ही तुळजापूरनंतर कुठे गेलो, पंढरपूरला गेलो. ते त्या तुळजापूरला आपल्या भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही तिथे थोडंसं मार्केट फिरलो. आपल्याकडे असतं तसंच असतं तिथे सुद्धा, म्हणजे ते कुंकू, परत खेळणी वगैरे लहान मुलांची. तर मी काय जास्त घेतलं नाही तिथे. मग आम्ही गाडीत बसून गेलो पंढरपूरला. म्हणजे पंढरपूरला आम्हाला किती तरी आम्ही 10:30-11ला पोचलो असेल. तिथून तुळजापूरवरनं पंढरपूरला निघालो, 10:30ला पोचलो. मग तिथून आम्ही डायरेक्ट हॉटेलला गेलो राहायला. मग असं 4 रूम होते, त्यात प्रत्येक 5-5 जणं हे झालं म्हणजे राहिलो होतो. तर मग सकाळी पहाटे उठलो. किती बरं, मी तर 3:30-4ला उठली असेल. मग त्याच्यानंतर सगळ्यांचा आवरता सगळ्यांच्या आंघोळी होता. तयारी करता किती वाजले बरं बघ, 6 वाजले असतील. 6 वाजले. म्हणजे 5ला आमची सगळी तयारी झाली. पण चालत गेलो पंढरपूरला आणि लाईन तर अक्षरशः मी तर फर्स्ट टाईम गेली होती. तर अख्खं पंढरपूरची अशी ते लाईन लावतात नाही का, बांबू लावतात तसे, खूप म्हणजे खूप लांब होतं. मंदिरापासून खूप लांब होतं. पण आम्ही सकाळी गेलो होतो, त्यात जास्त गर्दी नव्हती. मग आम्ही 6ला तिथे मंदिराच्या आसपास लाईनीमध्ये होतो. मला तर काय माहीत नव्हतं, मला वाटलं असेल पुढे. तर सकाळी 6 वाजता उभे राहिलो तरीसुद्धा गर्दी होती. आम्ही तर तिथे गेलो तर मंदिर काय ओपन नव्हतं. मग थोडासा वेट केला आणि तिथे असे छान गाणी म्हणत जात होते. म्हणजे पुराची जी गाणी असतात, विठ्ठलाची गाणी असतात ती, परत ओव्या, आणि खूप म्हणजे मला तरी खूप आवडलं. आणि ही माझी मी पहिल्यांदा गेली होती पंढरपूरला. मला अक्षरशः खूप आवडलं होतं. आणि त्याच्यानंतर आणि मला व्हिडिओ काढता का नाही आली, कारण की तिथे पंढरपूरमध्ये मंदिरात जातो त्याच्या आधी आपल्याला मोबाईल लॉकरमध्ये ठेवायला लागतं. त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ बनवता नाही आली. पण जर मोबाईल असता ना, मी व्हिडिओ बनवलीच असते, खरंच बनवली असते. पण चान्स नव्हता मला. मग आम्ही चपल्या वगैरे ठेवलो, सगळ्यांचे मोबाईल तिथे लॉकरमध्ये ठेवले आणि मग तसंच गेलो. तरी आम्हाला लाईनीत 1-1.5 तास तरी लागला असेल. त्याच्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि अक्षरशः इतक्या जवळनं घेतलं विठ्ठलाच्या मूर्तीला. माझी आजी बोललेली की आम्ही येतो तर आम्हाला असं दर्शन नाही मिळत, कारण की ते खूप गर्दी असते ना, म्हणजे बघायचं आणि पुढे असं ढकलतात.
पण मला तर अक्षरशः एवढं छान दर्शन भेटलं की बापरे. असं समोर विठ्ठलाची मूर्ती होती, मी त्याचे पायाला स्पर्श केला, म्हणजे खूप खूप छान होतं. आणि मग बाजूला रखुमाईचं मंदिर होतं, तिथे पण छान आमचं दर्शन झालं. म्हणजे एकदम मेमोरेबल माझी ट्रिप झाली, खूप छान झाली. मग तसंच आम्ही तिकडे चंद्रभागेला गेलो. चंद्रभागे नदीच्या पलीकडे इस्कॉनचं राधाकृष्णाचं मंदिर आहे, तिथे गेलो. मग त्याच्यानंतर आणि तिथे ना मी स्पेशल लुक करून गेली होती. तर हा बघा, छान वाटलं ना. म्हणजे मी ना आधी प्लॅन केला होता की मी पंढरपूरला जायला तर असं ड्रेसअप करेल. तर माझ्या मनासारखं झालं. आणि इतके म्हणजे तिथे ना अक्षरशः माझ्याकडे असे बघत होते, तर मला खूप भारी वाटत होतं की मी ड्रेस घातला आहे. आणि म्हणजे ड्रेस असं जे आपलं पारंपरिक असतं तसं, म्हणजे खाली लेहंगा घातलेला, ब्लाऊज आणि ओढणी घेतलेली, तर असं साडी टाईपच वाटत होतं. तर मी प्रसाद घ्यायला गेली होती. तर तिथे ते जे प्रसाद देणारे होते, तर ते माझ्या आत्याला म्हणत होते की सुनबाई छान आहे. म्हटलं बाबा आज माझं लग्न नाही झालं. तर म्हणजे असं ना एकदम म्हणजे खूप भारी वाटत होतं तिथे. आणि तिथलं पंढरपूरचं वातावरण तर असं बघण्यासारखं होतं. मला होतं खूप, म्हणजे खूपच आवडलं. मी कधीच विसरणार नाही ही ट्रिप. आणि फर्स्ट डेला मी त्या बायकांसोबत गेली होती ना, तर आमची काय ओळख वगैरे काय नव्हती, काहीच. म्हणजे कोण अशी म्हणजे माझी बहीण आहे ना आदितीची मैत्रीण, ती एक मला ओळखत होती. बाकीचे कोणी मला जास्त ओळखत नव्हते, मी पण त्यांना ओळखत नव्हते. पण जेव्हा शेवटी आम्ही इकडे आलो ना, प्रत्येक बाईने, म्हणजे प्रत्येक आईने, आत्याने, सगळ्यांनी मला बोलवलं की तू जेवायला ये. म्हणजे अशी पूर्ण आमची फॅमिलीच तयार झाली. म्हणजे एका ट्रिपमुळे एवढी माणसं माझ्यासोबत जोडली गेली. तर मला तर खूप मस्त मजा आली. आणि त्याच्यानंतर पंढरपूर झाल्यानंतर तिथे गोकुळ नगरात गेलो. तिथे असं हे तागुसळाचं होतं, परत जातचं होता. म्हणजे खूप मजा आली. तिथे गेलो. त्याच्यानंतर आम्ही पंढरपूरवरनं जेजुरीला गेलो. तर जेजुरीला मला कोण भेटलं असेल, मिस्टर कोमल अँड सँडी. तुम्हाला माहीत असेलच, ते सुद्धा ब्लॉग बनवतात आणि खूप छान ब्लॉग बनवतात, बघत असते त्यांचे. तर ते भेटले. ते खूप एकदम म्हणजे दोघं आहेत ना, एकदम क्यूट दिसत होते. तर फोटो तुम्हाला दाखवते, हा बघा फोटो. तर हे मला भेटले होते. त्याच्यानंतर आम्ही असे वरती गेलो. तर तिथे सुद्धा खंडोबाचं एवढं छान दर्शन झालं ना, बिलकुल धक्काबुक्की नाही, काय नाही. खूप छान झालं आमचं दर्शन. म्हणजे अशी पूर्ण मला बघायला सुद्धा भेटलं, मला पाया पडायला, कारण की आम्ही देव घेऊन जातो तेव्हा खूप गर्दी असते, बघायला सुद्धा मिळत नाही. या टायमाला ना मला असं पायाला स्पर्श करता आला. तिथला भंडारा घेतला आणि तिथे पण खूप मजा केली. भंडारा उधळला, खूप मजा आली मला. खूप म्हणजे कधीच विसरणार नाही अशी ट्रिप होती माझी. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. बाय.